इमान खाली पडताना दादाला काय वाटलं असं. इच्छा होती राव दादाला भेटायची एकदा तरी समोरासमोर. खरंच हर महादेव भावांनो, आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, मग सकाळी मला खबर कळली दादा गेलते म्हणून. खरं जाऊ एवढं वाईट वाटतंय म्हणा, खोटं बोलत नाही. एक माणूस म्हणून ही भाई व्हिडिओ बघा. दादांना काय वाटायचं इमान खाली पडताना. समधी कागदपत्र ती ज्यावेळेस विमान क्रॅश झालं ना, आता बघितलं व्हिडिओ, समधी कागदपत्राची खाली पडली ती समधी. म्हणजे रोज सकाळच्याला उठायचं, काय नाही काय गरीब लोकांसाठी दाखवून काम करायची. मला अजून पण वाटत नाही हो दादा गेलते, मला अजून वाटत नाही. मला मी म्हणलं होतं व्हिडिओ मला नव्हता बनवायचा, माझ्या मनात काहीच लग्न नव्हते ह्या विषया बाबतीत. मुंबईमधनं विमान बोललं होतं, बारामतीमध्ये आलं होतं. पहिल्यांदा काय लँडिंग झाली नव्हती, दुसऱ्या वेळेस त्यांना ती खाली उतरायचं आहे असं त्यांना करावं म्हणलं त्यांना दोषींदा. तर दुसऱ्या वेळेस ती विमान फुललं. म्हणजे त्यांना विमान पडताना त्यांना काय वाटलं असेल, म्हणजे त्यांचं किती त्यांना काय वाटलं असेल त्यांना बाबा आता मी गेलो, त्यांच्या मनातनं काय आलं असेल नेमकं. मी राजकारणात नाही, मी कधीच, मला राजकारणाचं काहीच घेणं देणं नाही. दादा शब्दाचं लय पक्क होतं. एक सांगतो मला, इच्छा होती राव दादाला भेटायची एकदा तरी समोरासमोर. खरंच म्हणलं होतं आपली सायकल घेऊन बारामतीमध्ये जाईन म्हणलं, दादांना एकदा तरी भेटीनं वाटलं होतं, पण देवानं आता ज्या त्यांना बोलून घेतलं राव. इमान खाली पडताना दादाला काय वाटलं असं. हर हर महादेव.